नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा वेळी लोकांनी इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रिक कुकर आदीकडे मोर्चा वळवलेला आहे. म्हणजेच की ह्या सुद्धा उत्पादनं ते मागणी जवळपास 20 ते 30% वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजेच की इंडक्शन शेगडी 1800-2000 रुपयाच्या आसपास मिळते, परंतु त्यासाठी वापरली जाणारी भांडी देखील तुम्हाला इंडक्शन बेस असलेली घ्यावी लागणार आहे. म्हणजेच की उद्या समजा भारतातील LPG संपला आणि तुमच्याकडील LPG संपला तर तुम्ही गरज भासू शकते. अशा वेळी गॅस सिलेंडर वापरणे परवडणे की विजेवर चालणारी उपकरणे परवडणे यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की मायक्रोवेव्ह तर वापर याचा गरम पदार्थ करणे व बेकिंगसाठी सोयीस्कर राहतो. दररोज 30 मिनिटे वापर करायचा व वीज खर्च महिन्याला सुमारे 200 ते 240 रुपये येतो. आणि पुढचं बघणार आहोत की हायब्रिड मॉडेल. गॅसवर पूर्ण अवलंबून राहू नका. काही कामासाठी वीज उपकरणाचा वापर करा. काहीसाठी गॅस वापरा तर घरगुती बजेटवरील ताण कमी होऊ शकतो. आणि इलेक्ट्रिक राईस कुकर आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की मिळत आहे. तर 700 ते 1000 वॅट क्षमतेचे उपकरण. वीज खर्च येतो याचा महिन्याला सुमारे 90 ते 120 रुपये. आणि फायदा गॅसवर भात शिजवण्यापेक्षा राईस कुकर आणि अधिक म्हणजेच की किफायतशीर राहतो. आणि इलेक्ट्रिक केटल तर पाणी गरम करण्यासाठी सोयीस्कर. दिवसातून 5 वेळा आपण वापर तरीही खर्च कमी. वीज खर्च महिन्याला सुमारे 150 ते 200 रुपयापर्यंत येतो. आणि फायदा गॅसपेक्षा अधिक किफायतदार राहतो. म्हणजेच की तुमच्या खिशाला काय परवडणार आहे, गॅस किंवा इंडक्शन, तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा.